नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत की कोणत्याही नंबरचा आपण घनमूळ ज्याला की आपण इंग्लिशमध्ये म्हणतो क्यूब रूट हे आपण इझिली काढू शकतो बाय यूजिंग सम ट्रिक्स. ओके, आय विल टीच यू द सम ट्रिक्स. ते आपल्याला तुम्हाला आता मी सांगणार आहोत, पण त्याच्या आधी तुम्हाला 1 ते 10 पर्यंत क्यूब पार्ट असणे आवश्यक आहे. एवढं काही हार्ड नाही आहे. पाठ करायला जर गेलं तर ते इझिली तुम्हाला अंडरस्टँड होते, किंवा तुम्ही एकदा दोनदा जर ते लिहून बघितले तर तुम्हाला ते इझिली सांगू शकता की 1चा क्यूब काय आहे, 2चा क्यूब काय आहे. बघा, ते हे तुम्हाला माहीत असणं याच्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येणार की जर 1चा क्यूब आपल्याला युनिट प्लेसला काय देतो हे लक्षात आवश्यक आहे, आणि हे पार्ट बी असणं आवश्यक आहे. बघा, याला जर तुम्ही कम्पेअर केलं, याला जर तुम्ही 10पर्यंत लिहून घेतलं आणि याचं जर कंपॅरिझन जर केलं आपण, तर आपल्याला 1चा क्यूब आपल्याला 1च मिळाला लागला. 9चा क्यूब आपल्याला 9च मिळाला लागला. म्हणजे युनिट प्लेसला आपल्याला डिजिट सेम मिळाला लागला. 1चा, 9चा आणि 5चा आणि 4चा, जे की आपल्याला युनिट प्लेसला सेम डिजिट द्यायला लागलं. बघा, 1चा जर क्यूब केला तर 1 आहे, युनिट प्लेसला 1च येते. 9चा क्यूब केला तर आपल्याला 729 भेटायला लागले, जे की युनिट प्लेसला 9 आहे. 5चा जर केला तर 125, जे की युनिट प्लेसला 5 मिळत आहे. आणि जर 4चा केला तर 64 आहे, तर त्याला जे आपल्या युनिट प्लेसला आपल्याला 4च द्यायला लागला. तर हे आपल्याला समजून येत आहे की याच्या चार्टवरून आपल्याला समजून आलं की हे एक तर सेम डिजिट देणारे नंबर्स आहे, कोणते 1954. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा, जर 3चा क्यूब केला तर आपल्याला मिळाला लागला, 3चा जर क्यूब केला आपण तर मिळाला लागला 27, जे की युनिट प्लेसला आपल्याला 7 नंबर द्यायला लागला. आणि 7चा जर क्यूब केला तर 343 होते, जे की युनिट प्लेसला आपल्याला 3 द्यायला लागला. तसंच 2चा जर आपण क्यूब केला तर युनिट प्लेसला 8 द्यायला लागला, आणि युनिट प्लेसच येत आहे. आणि 8चा जर क्यूब केला आपण तर आपल्याला 512 यायला लागला, युनिट प्लेसला 2 यायला लागला. तर आपल्याला लक्षात घ्या की 8चा क्यूब केला तर 2 येत आहे, 2चा क्यूब केला तर 8 येत आहे. म्हणजे रिप्लेस करायला लागला, म्हणजे इंटरचेंज व्हायला लागला. 7चा बी तसंच इंटरचेंज व्हायला लागला. 3चा 7 द्यायला लागला आणि 7चा 3 द्यायला लागला. ठीक आहे. तर याचा आपण उपयोग करणार आहे का कायच्यासाठी करणार आहे? क्यूब रूट काढण्यासाठी करणार आहोत. बघा, आपण एक्झाम्पल थ्रू आपल्याला बेसिक तर आपलं झालेलं आहे, एवढं बेसिक आपलं आहे. हे जर आपल्याला माहीत असलं तर आपण कोणत्याही नंबरचा क्यूब रूट इझिली काढू शकतो. चला तर मग एक्झाम्पल थ्रू बघू. बघा, याच्यामध्ये काय करायचं, बघा आपण स्क्वेअरमध्ये काय केलं, तर स्क्वेअर होता तर 2-2ची पेअर केली. याच्यामध्ये 3-3ची पेअर करायची. बघा, लास्टमधून सुरुवात करायची. ठीक आहे, लास्टमधून याची 3ची पेअर करायची. ठीक आहे, समोर 2च आहे तर 2 राहू द्यायचे. पेअर करा, 2 आहे तर 2चीच पेअर. तर बघा, हा युनिट प्लेस, हा जे 3 नंबर आहे, जे 3 नंबर आहे ते आपल्याला युनिट प्लेस देतो. ठीक आहे, युनिट प्लेस 0. बघा, 0चा जर आपण क्यूब केला, काही केला, तर तो आपल्याला युनिट प्लेसला 0 देतो. तर त्यामुळे इथे काय होणार आहे, 0. ठीक आहे, आपल्याला युनिट प्लेस मिळाला. आता 10th प्लेस करण्यासाठी बघा, 64च्या अलीकडला असा क्यूब घ्या, किंवा 64 असणारा असा नंबर घ्या की त्याचा क्यूब हा येणार. त्याचा क्यूब 64 येणार, किंवा त्याच्यात जवळपासचा नंबर येणार. तर 64 आहे, माहीत आहे आपल्याला कायचा आहे, तर 4चा आहे ना, तर 4 डायरेक्ट इथे लिहून टाका. तर हे झालं आपलं ॲन्सर. बघा, किती वेळ लागला का नाही. जर तुम्हाला क्यूब पार्ट असले की 10पर्यंत तर तुम्ही इझिली सांगू शकता. ठीक आहे. बघा, आता ही 3ची पेअर केली, इथे 3ची, आणि हे उरलेले 2. बघा, आता 125. तर 125 युनिट प्लेसला काय 5 आहे, तर 5 केव्हा मिळेल आपल्याला, जेव्हा 5चा क्यूब केला तेव्हाच 5 मिळतो आपल्याला. तर मग लिहून टाका 5. नंतर बघायचं 91च्या अलीकडला असा नंबर घ्या ज्याचा क्यूब आपल्याला तो नंबर मिळेल. तर 91 आहे, तर याच्या जवळचा जर म्हटलं तर 4चा 64 आहे, 5चा 125 होते. तर मग 4 घेऊ आपण, अलीकडला घ्यायचं ना, तर 4 लिहून टाका. झालं आन्सर. किती सिंपल आहे. तसंच बघा, याचं बघा, 3ची पेअर, इथेही 3ची पेअर. बघा, 7 आहे, युनिट प्लेसला काय असू शकतो, युनिट प्लेसला 7 असलं तर काय होते, 3 येतो. लिहून टाका. नंतर 804, हे असा कोणता नंबर आहे जे की आपल्याला क्यूब देतो. बघा, 7 to 9 जर घेतला आपण, 7 to 9, ठीक आहे, ते आपल्याला क्यूब देतो. कोणाचा नंबर देतो आपल्याला, 9 देतो ना, तर 9 लिहून टाका. झाला आन्सर. तसंच 503 आहे ना, तर युनिट प्लेसला 7 रिप्लेस करा. 3 असलं 7 असलं तर 3. नंतर हे 658 कोणा नंबरच्या जवळपास आहे, 512चा, 512 कायचा आहे, 8चा आहे ना, तर लिहून टाका. झाला आन्सर. तशाच प्रकारे आपण कोणत्याही नंबरचा जर तुम्हाला क्यूब 1 ते 10पर्यंत पाठ असले आणि हे माहीत असले की कोणते नंबर सेम डिजिट देते, जर हे तुम्हाला पाठ असले तर हे तुम्हाला इझिली तुम्ही याच्यावरून हे फाइंड करू शकता. हे आवश्यक आहे. आणि हे तुम्ही नाही का इझिली ट्रिक्सनं काढू शकता. फक्त पेअर करायची 3-3ची, आणि राहिलेला नंबरचा त्याच्या अलीकडला परफेक्ट क्यूब घ्यायचा. ठीक आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा.